सो गाईज आमचा नागोबा नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर वाजलेले आहेत 12 आणि तुम्ही काय बोलाल, नुसते फिरतच असते. तर गाईच आज नागपंचमी आहे, तर माझ्या घरी नागपंचमीचा मोठा उत्सव असतो, तर मी तिथे चाललेले आहे आणि मला ते सोडतात घरी मामाकडे. मामा सो गाईच आमचा नागोबा ते काढून ठेवते तिथे ठेव. सांगितलं याच्यात बांधून दे. शिरा दे का बाबाला. शिरा बाबा चॉकलेट दे. हे थांब रे, काय बोलू नको. इजेवीला रील्स टाकत जा. शूट करता येतं का? आणि गेट पण उघडलं तर त्यातलं मासे पडू शकतात. बापरे, खूप जोरात उघडलंय. तो गेट उघडलं. अरे शपथ. हे पाणी सोडलं आहे, गेट आता सोडलंय. तिथं मध्ये लोक थांबले. रिस्की आहे थोडं थांबलं तसं. मासे मिळाले मोठे मोठे. अच्छा, आपलं नाव काय झालं? आपलं नाव शहादू मेंगार. शहादू मेंगार दादा आहेत. आणि चांगलं शूट मिळतं का? खाली जाऊया जरा, चांगले अजून क्लोजअप शॉट्स मिळतात. वातावरण बरोबर पिंपळगाव जवळ झालं. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. गेले काही दिवस पाऊस इतका जोरात आहे आणि धरणातून आहे ना पाणी कंटिन्यूस विसर्जित करतायत, सोडतायत आणि ते पाणी सोडल्यामुळे ना मोठे मोठे मासे पडतायत. आणि इकडेच पिंपळगाव जोगी धरणामध्ये कालपासून जे पाणी सोडलंय मोठे मोठे मासे पडतायत. आणि आपल्यासोबत आहे आजीबा कडक आहे तशी आहे काकूंसारखी. चिने बोल, परत बोल त्याला. $500 एक दोघे तिघांचा फोटो का तिथं? मम्मीचा, 2 भावांचा. तू बोल. छोटी तुला छोटे बोलला. थापर दे ना. तुला चिडवतो.
मुके वांगे आरती ना चालू तू फायनल गाईज आता आमचा नागराजा जाईल कारण काही टाईम झालेला आहे आणि मी आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा राहिली आहे म्हणजे राहायची पण लगेच जायची जास्त थांबायची नाही आणि यावेळेस माझी फॅमिली पण नाही आली पायापडायला कारण का आम्ही दमलेलो म्हणून. सो आता आमचा नागराजा जाईल. गाईज गेले कित्येक वर्ष झाले मी त्याला राखी बांधत आलेली. ॲक्च्युली मी फिरून आली काल, माझी यायची इच्छा नव्हती तरी पण माझं मन काय बोललं तर मी आली. तर बाकीचं आपण बघूया. आता तर निघेल आणि पिंकी सो गाईज आम्ही लहानपणी सगळे एकत्र होतो. रील स्टार प्रियांश गाईज, एक नंबर रील स्टार आहे ना प्रियांश? नॉर्मल आपली. नाही ग तो बोलत होता ना. पुढच्या वर्षी. अंदू तुम्हाला वाटत नाही मोठा आहे ना थोडा? अगं येऊ मोठा आहे आपला पण त्यांनी बैठा केलं एकदा. असं आहे आता मोठा आलाय. कापूर झालंय इथे झालं मुंबई बाहेर नको नाही तेवढं ना. ठीक आहे मागची गेला की चालते तू नको मी व्हिडिओ काढते. इथेच तुला 5 मांड बोललेलो तो सांगताना दाखवायला नको लोकांना. काय गाडी कुठे ठेवली? नाही ना बाबा पण काम आहे भाजी येत असेल तर मग पाणी कमी हो, जरा पुढे जाऊन दाखव मला. तीसरा और आगे जाके 2 हो गया है. हो गया नहीं अभी हो जाएगा. अभी नहाने का प्लान किसी का नहीं है. डीप हो गया ना अभी. हाँ मिट्टी निकाला ना तो क्या मोटर लगा है सब सफाई करने की. चले समोरच गाई शंकराचं मंदिर आहे. गाडी बघा गाडी. फायनल गाईच आम्ही विसर्जन करून आलेलो आहोत आणि आमचा नेहमी आम्ही जे नागाची पूजा करतो ते हा नाग आहे नानी. नानी नानी तिला घेतो इथे नानीच्या आधी जाऊ दे.
सो गाईज माझी मैत्रीण आली मला भेटायला, साक्षी पांचाळ. आडनाव काय झालं घरचं? काय? आश काहीच काळे 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 गाईच काळे. गाईज आम्ही लहानापासून एकत्र होतो. सगळीकडे जायचं असेल तर आम्ही फिरायला जायचो. साक्षी पहिला पांचाळ होती, आता काळे झाली. फायनल गाईज भरपूर दिवसानंतर भेटलेलो आहोत आणि पांचाळ काळे. खूप दिवसानंतर गाईज नागोबा आमचा गेलेला आहे. आता अजून एक एकीला बोलवायला चाललो आम्ही. भरपूर दिवसानंतर भेटलो, आता भेटू दयांडीला भेटू आम्ही. आता बघा गाईज आता आतमध्ये झालो, आता काळे काळे होऊ आम्ही. सो गाईज असंच फिरत फिरत आलो आहे. बघूया आज खूप दिवसानंतर फिरले सायन एरियामध्ये. विशेष काय नाही, खूप दिवसानंतर भेटल्यात तर असंच फिरत फिरत आलो. आजचा दिवस, उद्या सकाळी लगेच बामणडोंगरीला जायला निघेन मी. टाइमपास म्हणून फिरत फिरत आलेलो आहोत. तुम्ही दिला तुझं आणि काही झालं फुल म्हणजे फुल चेंजिंग झालेलं आहे इकडे. बघायसारखं काहीच नाही, फुल चेंजिंग झालं आहे. फुल चेंज. पहिला गाव होता, पूर्ण सिटी. चाळीत राहण्याची वेगळीच मजा आहे. एक वेगळीच मजा असते चाळीमध्ये राहायची. एक गावच्या ठिकाणी राहायची वेगळीच मजा होते. काहीच किती गावात सायन गावात बदल झाला आमचा, खूपच बदल झाला काहीच. आणि हा थिएटर आहे, थिएटर PVR. आता वेगळं ना IMAX वेगळं नाव. वर्षाला नावं बदलतात, वर्षाला नावं बदलतात. ते काय करायचं काळं बिळं. बघा गाईज आमच्या गावात लयूच बदल झालाय र. बघा काय काय होतं यार. यो डेव्हलपमेंट या बिल्डिंगी गाईज. चिना बघा माझी प्रॅक्टिस चालू आहे दहीहंडीची. आणि इथे बेसवाली माणसं ही सगळी. 1 2 3. हा एक नंबर आहे काहीच बेसवाला माणूस. बिचारी बघा काहीच कामावर ना आली आहे. अशी माणसं पाहिजे ना बेसला आहे ना. डायरेक्ट मेसेज टाकल्या आली. हा सगळ्यात मोठा बेसवाला माणूस. तुला कोण नाही ओळखत. इकडे तू तुझी तिच्या आजीकडे असते.